योद्धा न्यूज चॅनल। शिरोलीत कडक उन्हात कांदा काढणीची लगबग। सरकारनं आमची दखल घ्यावी, शेतकरी रामभाऊ सावंतांची आर्त हाक। शिरोली प्रतिनिधी दत्ता भगत। सध्या संपूर्ण शिरोली परिसरात कांदा काढणीच्या कामाला वेग आलाय। उन्हाचा पारा वाढत असतानाही शेतकरी आपल्या घामाचे दाम मिळवण्यासाठी शेतात राबत असल्याचं चित्र दिसते। आज शिरोली येथील प्रगतशील शेतकरी श्री रामभाऊ सावंत यांच्या शेतात कांदा काढणी व भरणीचे काम जोरात सुरू होते। कष्ट अपार, पण पदरी निराशा। दुपारच्या तरपत्या उन्हात जेव्हा नागरिक सावलीचा आधार शोधत आहेत, अशा वेळी रामभाऊ सावंत आणि त्यांचे कुटुंब शेतात कांदा काढणीत व्यस्त होते। काढलेला कांदा गोण्यांमध्ये भरणे आणि तो सुरक्षित स्थळी पोहोचवणे यासाठी मोठी धावपळ सुरू आहे। मात्र इतके कष्ट करूनही बाजारभावाबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर स्पष्टपणे दिसत आहे। प्रतिनिधीशी साधलेला संवाद। आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन रामभाऊ सावंत यांच्याशी संवाद साधला। आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरवली या ठिकाणी जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, तर आपण आज त्यांच्याकडे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। पवळे स्थळ या ठिकाणी आहोत, तर आता आपण डायरेक्ट या शेतकऱ्यांकडे जाणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। तर आपलं नाव काय आहे? रामदास रुपये सावंत। गाव कोणतं आहे? शिरोली। शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी जे प्रगतशील शेतकरी आहे, तर त्यांचं जे कांदा उत्पादन या शेतामध्ये केलेलं आहे, तर त्यांच्याकडे आलो। दादा आपण किती एकर मध्ये कांदा लागवड केली? 3 एकर मध्ये। साधारणतः तुमच्या अंदाजे खर्च किती झाला असेल? 1,00,000-1,15,00,000 रुपये खर्च झालाय। 1,00,000-1,15,00,000 पण झालेला आहे। आणि दादा या हवामान आता जे पाठीमागे हवामान होतं, भरपूर प्रमाणात पाऊस पडलाय, याचा काय पिकावर परिणाम झालाय का? परिणाम होतो ना, रोगराई वाढते, औषध फवारणी करावी लागते, खत द्यावं लागतात, मोलमजुरी देखील खूप वाढलेली आहे। औषध खत यांचा खर्चही जास्त आहे। मग आता तुम्ही एवढं मोठं 3-3.5 एकर मध्ये उत्पादन केलेलं आहे, तुमचा माल पण दाखवा आम्हाला कसा आहे। तर अगदी सुरेख असं उत्पादन दादांनी केलेलं आहे कांद्याचे। पण आता याच्यामध्ये 2 व्हरायटी असतात, तर आपण कोणती लागवड केली होती? एक पंचगंगाची केली होती आणि आपल्या गावरान कांद्याची केली होती लागवड। मग एवढा खर्च झाला, मग आता तुम्हाला आपल्या शासनाकडनं काय अपेक्षा आहे? कमीत कमी हमी भाव तरी मिळायला हवा, 2,500 ते 2,000 तरी मिळायला पाहिजे। म्हणजे कमीत कमी 2 ते 2,500 ते 3,000 पर्यंत तुम्हाला भाव मिळावा, अशा प्रकारचे हमी भाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे तुमच्या अपेक्षा आहे। कारण या ठिकाणी वाढणारा जो खर्चही भागत नाही, मोलमजुरी भागत नाही, आणि मग म्हणून अशा प्रकारे तुमची अपेक्षा आहे का शासनाकडनं हमी भाव मिळावा आणि आपल्याला योग्य मार्केट मिळावा? योग्य मार्केट हमी भाव द्यावा। अच्छा, म्हणूनच पुन्हा एकदा आपलं योद्धा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। नमस्कार। आज आपण या सुमनताई यांच्या शेतामध्ये आहोत, तर सुमनताईंचं मत जाणून घेऊयात। ताई नमस्कार। नमस्कार। बरं ताई, आता तुम्ही एवढे कष्ट वगैरे करतात, तर तुमची अपेक्षा काय आहे या ठिकाणी? आमची अपेक्षा एवढीच की आमच्या मालाला भाव चांगले भेटावा। म्हणजे ताईंच्या बोलण्यातनं असं जाणवतंय का या ठिकाणी जे कांदा उत्पादन केलेलं आहे यासाठी खूप काही खर्च आलेला आहे, फवारण्या झालेल्या आहेत, सगळ्या प्रकारे झालेला आहे, त्यामुळे योग्य असा भाव मिळावा अशा प्रकारचं मत तुमचं आहे। कारण मोलमजुरी वाढलेली आहे, या हवामानाचा धोक्याचा अगदी परिणाम झाल्यामुळं कांदा उत्पादनावर सुद्धा परिणाम झालेला आहे, आणि म्हणून तुमची जी अपेक्षा आहे का योग्य असा बाजारभाव मिळावा। तर निश्चितच ताई, तुमचं सरकारकडे आम्ही या तुमच्या ज्या मुलाखतीचा आहे तुमचे जे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करणारही आहोत। तर पुन्हा एकदा तुमचं योद्धा चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत। धन्यवाद।